हाय हॅलो नमस्कार, मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आमच्याकडे ना सारखा पाऊस चालू आहे, तर आज पण काही पावसाचं उघडायचं नावच नाही. तर सारखा पाऊस चालू आहे. तर आज तर खूपच पाऊस, असा जोरदार पाऊस आहे. पूर्ण आभाळ आहे ना, काळभोर आभाळ झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, खूप जोरदार पाऊस चालू आहे. तर इतका पाऊस झाला ना, तर पुढचं आहे ना, समोरचं सर्व काही पाण्यानं साचून गेलेलं होतं. आता पाठीमागे पण आहे ना, पूर्ण पाठीमागे पण असं रस्त्याच्या कडेने ना पाणी पण साचलेलं आहे. इथे बघू शकता, हे बघा. तर तेथे ना काही पाणी जायला जागा नाही, तर भरपूर असं आपल्या भिंतीच्या थोडं पाणी राहतं, असं इतकं पाणी येतं असतं. तर त्यानंतर आहे ना, मिस्टरांना पण स्कूलला जायचं होतं. तर मग त्यांना ना आज उपवास असल्यामुळे मग खिचडीच बनवलेली आहे. तर इथे छान अशी खिचडी ना परतून घेतली आणि मग त्यांना ना मग टिफिन पण भरून दिलेला होता मी. स्वराला पण टिफिन करून दिलेला होता. तिला भाजी, चपाती सर्व काही करून दिलं आणि मग ती पण गेलेली होती स्कूलला. मिस्टरांना उपवास असल्यामुळे त्यांना पण येथे आता साबुदाण्याची खिचडी देत होते परतवून. तर शंभू काय आज आलेलाच नाही. तर शंभू आहे ना मामाच्या घरी मुक्कामी थांबलेला होता. तर त्याला काही इकडे यायचंच नव्हतं. तर तो नाही नाही चाललं होतं, मला यायचं नाही असं. तर मामाच्या घरीच थांबायचं होतं त्याला. तिथं रिषभ जोडी असतो ना, त्यामुळे मग त्याच्यासोबतच खेळायचं असतं आणि त्याच्या मागे मागेच करत असतो. तर मग आता इथे ना चॉकलेट पण बनवायला घेतलेले आहे. तर दोन प्रकारचे कंपाऊंड आणलेले आहे. तर एक डार्क कंपाऊंड आणि एक आहे ना व्हाईट कंपाऊंड, असं 2 कंपाऊंड घेऊन आलेले आहे. आणि छान येते ना चॉकलेट पण झालेले आहे. तर इथे बघू शकता, शंभू पण आलेला आहे. तर मामाच्या घरून येतच नव्हता, त्याला यायचंच नव्हतं. बळवळ त्याला आहे ना गाडीमध्ये बसवून आणलेलं होतं. तर येथे घरापाशी आल्यानंतर त्याला लगेच समजलं का आपण घराजवळ आलेलो आहे. तर गाडीतून उतरतच नव्हता. शेवट रिषभ त्याला आहे ना मग घेऊन येत होता गाडीमधून. तर मम्मी, वहिनी दोघी पण आलेल्या होत्या. तर त्यांचं आहे ना वहिनीला काम होतं, तर मग त्या दोघी पण आलेल्या होत्या. तर शंभूला पण सोडवायचं होतं. तर शंभूचं यायचंच नव्हतं, तो नाहीच म्हणत होता, नाही मला जायचं नाही, इथंच थांबायचं आहे. पण मग पाऊस असल्यामुळे आता सर्व काही, आता त्यांचे ना शेतीचे पण कामं चालू झालेले आहे. त्यामुळे मग शंभू आहे ना रिषभ मागच फिरत असतो. त्यामुळं मग त्याला बोलले की त्याला घेऊन ये. तर येथे हे बघा, त्याला नाही थांबायचं आहे, तो म्हणायचा मला जायचं आहे मामाच्या घरी. तर मम्मी आणि वहिनी पण आलेल्या होत्या. तर त्यांचा आता इथे ना चहा पाणी झालेला होता, त्या पण बसलेल्या होत्या. तर शंभू पुढे येऊन काही आलेच नव्हतं इथे. मग रिषभ त्याला घेऊन आला. तर तो म्हणतो नाही मला जायचं आहे रिषभसोबतच. मग स्वरा पण स्कूलमधून आलेली होती. तिची पण स्कूल सुटली आणि मग त्या टायमापर्यंत हे पण येथे होते. त्यामुळे मग त्यांची पण छान अशी भेट झाली. तर स्वराला पण लगेचच त्या रिषभनं मांडीवर घेतलं. तर मुलांना आहे ना, तर रिषभ दादाशिवाय त्यांना करमतच नाही. तर रिषभ दादा जर असला ना, मग त्यांना मग काहीच नको असं असं असतं. तर जेवण जरी करायचं असलं तरी त्याच्या हातानं जेवण करता बसतात. छान असे त्याच्यासोबत खेळत असतात. इथे बघा शंभूचं बोलणं कसं चाललंय त्याच्यासोबत. आणि मग वहिनी पण आल्यानंतर मग छान असा नाश्ता बनवला होता मी पोह्यांचा. आणि मग वहिनी मला बोलल्या का तुम्हाला ढोकळा बनवून दाखवते कसं बनवायचं काय. तर इथे ना मग वहिनीने छान असा ढोकळा पण बनवलेला आहे. तर खूप छान ढोकळा झालेला होता. तर आम्ही सर्वांनी आता नाश्ता करण्यासाठी इथे घेतलेला आहे. वहिनीनं आता इथे ढोकळा बनवलेला होता. तर इथे बघा छान असे पोहे आता बनवलेले होते नाश्त्यासाठी. मग त्यानंतर मम्मीन ते पण गेलेले होते. तर शंभू आहे ना त्यांच्या मागं लागलेला होता, त्यामुळे मी काय ते शूट नाही केलं. तर मग शंभूला मी थोडं खेळवलं आणि मग त्यानंतर ते लगेचच पटपट निघून गेले बाहेर. तर शंभू ना मागं लागत होता, त्यामुळे मग त्याला काही बाहेरच काढलं नव्हतं. मी पण काही बाहेर गेले नाही. तर येथे सायंकाळचा स्वयंपाकाची तयारी चाललेली. तर सायंकाळी ना मटकीची उसळ आणि बाजरीच्या भाकरी असं बेत बनवलेला आहे. तर छान असा बेत बनवला. चला मग असा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया. बाय.